नमस्कार मित्रांनो, 40 तालुके राज्यातील गंभीर व मध्यम स्वरूपाच्या दुष्काळात जाहीर करण्यात आलेला आहे। खरीप 2023 मध्ये राज्यभरातून 40 तालुके जे पात्र झालेले आहेत आणि त्याच्या याद्याही प्रकाशित झालेल्या आहेत। म्हणजे जे कोणी पात्र शेतकरी असणार आहेत त्याची यादी प्रकाशित करण्यात आली, त्यांना केवायसी करून घेण्याची मार्गदर्शन सूचना मिळालेली आहे। असं सांगण्यात येते की केवायसी केल्यानंतर तुमच्या 8 दिवसात खात्यावरती पैसे येणार। म्हणजे काय रक्कम असणार आहे, कोणाला 10,000 येतील, कोणाला 8,500, ते तालुक्याच्या स्तरावरती डिपेंड आहे। प्रत्येक तालुक्याची वेगवेगळे निकष लावून त्यामध्ये ते अनुदान वाटप करण्यात आलेलं आहे। परंतु आता घोडं इथं पेंड खात आहे की शेतकऱ्याला, बऱ्याच शेतकऱ्याला त्यांचं नाव आहे का नाही ते माहिती नाही। बरं, जर नाव असेल तर नेमकं मग त्याच्यात विशिष्ट क्रमांक कोणता आहे ते माहिती नाहीये। बरं, बऱ्यापैकी शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक मिळाला पण कुठं भेट द्यायची तेच माहित नाही। जे कोणी शेतकरी शेतू सुविधा केंद्रावरती गेले, तिथं गेलं तर तिथं वेगळाच प्रॉब्लेम, केंद्र चालक म्हणतो साईटच चालत नाहीये। मग अशा वेगवेगळ्या प्रश्नाचा गुंता हा शेतकऱ्यांमध्ये झालेला दिसतोय। आणि तुम्हाला तर माहितच आहे, विषय जसा गंभीर आहे तसं मी समजून सांगायला खंबीर आहे। त्यामुळे इडापिडा जाऊ दे आणि बळीच राजी येऊ दे म्हणत आपण या माहितीला सुरुवात करूया। मित्रो, 19 मार्च आणि 20 मार्चला याद्या ह्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत पोर्टलवरती आणि त्या याद्या आता शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। मग शेतकऱ्याला अशी आशा लागली आहे की जे कोणी 40 तालुके दुष्काळग्रस्त आहेत त्यांना अग्रिमचा विमा तर मिळालेला नाहीये, काळीची मदत पूर्ण वर्षभरात मिळालेली नाहीये, तर आता दुष्काळाचं अनुदान तरी पदरात पाडावं त्या आशेनं त्या शेतकरी आता त्या दुष्काळाकडे आशेनं पाहत आहे। परंतु होतं काय, लोकांना माहीतच नाही की त्याचं नाव आहे का नाही। मग हे नाव आहे का नाही पाहण्यासाठी काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या तालुका कृषी ऑफिसला भेट द्यायची आहे। तिथं तुम्हाला तुमचा विशिष्ट क्रमांक भेटून जाईल। विशिष्ट क्रमांक थोडाफार असा दिसतो, 2324 आर्य 4 42 40, तुमच्या गावाचं नाव आणि शेवटी तुमचे 4 ते 5 ॲप्लिकेशन नंबर। त्यानंतर इथून तुम्हाला जायचं आहे सेतू सुविधा केंद्रावरती, जिथं की सेतूचे कामं होतात, म्हणजे उत्पन्न, रहिवासी हे कामं होतात। त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचा विशिष्ट क्रमांक टाकून आधारचं संलग्नीकरण करून घ्यायचं आहे, म्हणजेच तुम्हाला केवायसी करून घेण्यात आहे। नेमकं घोडं कुठं पेंड खातं हे आता आपण समजून घेऊया। याद्या तर प्रकाशित झाल्या, जे की शेतकरी म्हणत होते आमचं नाव नाहीये, तुमचं नावही आलं, तुम्हाला यादी मिळाली, परंतु अद्याप एक मोठा अडथळा तुमच्या समोर ही आहे की आता जे काही सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम खूप मोठा झालेला आहे। मागील 4 दिवसापासून मी स्वतः सीएससी केंद्र चालक आहे, सेतू सुविधा केंद्र चालक आहे। माझ्याकडे दिवसाला कमीत कमी 40 ते 50 शेतकरी येतात आणि निराश होऊन वापस जातात। मी दिवसभर त्या वेबसाईटवरती क्लिक करत राहतो, परंतु कुठलाच उपयोग होत नाही। तुम्ही पाहू शकता, व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया की नेमकं विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर काय काय होतंय त्याच्यामध्ये। ज्यावेळेसही तुम्ही विशिष्ट क्रमांक टाकतो, समजा आपण आपला जो काही विशिष्ट क्रमांक आहे त्यामध्ये दर्ज केला आणि सर्च वरती क्लिक केलं तर तुम्हाला खाली माहिती उपलब्ध होते की तुमचं अर्ज क्रमांक येतो, त्याच्यानंतर गावाचं नाव येतं, तुमचा गट नंबर सांगितला जातो आणि तुमचं कुठलं पीक आहे, किती क्षेत्र आहे आणि किती रक्कम मिळणार आहे, तुमचं नाव, बँकेचं नाव, IFSC कोड आणि त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, इतकी सारी माहिती तुम्हाला खात्री ओके म्हटल्यानंतर तुम्हाला परत खाली येऊन केवायसी करायचं आहे। परंतु आता नेमकं इथं घोडं काय पेंड खात आहे की तुम्ही बघाल की ग्रेव्हियन्स टाईप किंवा इथं कुठलाच पुढचं ऑप्शन क्लिक होत नाही। म्हणजे केवायसी केलं, OTP केलं किंवा बायोमेट्रिक केलं तर यामध्ये कसलाच पुढं सरकत नाहीये। म्हणजेच काय, तर यामध्ये साईटचा हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे करतो। परंतु अजूनही सांगतो तुम्हाला, UID सर्व्हिस इज नॉट रिस्पॉन्डिंग, हे अशा प्रकारचा एरर 10-10 मिनिटं 15-15 मिनिटं येतो आणि त्यातूनच कुठंतरी एखाद्या वेळेसच OTP हा सेंड केला जातो। तो OTP दर्ज केल्यानंतर तोपर्यंत लॉग आउट होऊन जातं साईट, किंवा बऱ्यापैकी 10 पैकी 9 वेळेस तर हे तसंच फिरत राहतं चक्र, त्यामध्ये की पुढं सरकतच नाही। मग नेमकं सरकारनं याद्या प्रकाशित करून पैसेही वाटप करून अजूनही शेतकऱ्याच्या हातात काही 1 रुपया पडत नाहीये। किती दिवस वाट पाहायची बळीराजानं, तर ह्या प्रश्नाचं उत्तर ना सरकारकडे आहे ना IT कंपनीकडे आहे। मग नेमकं दोष कुणाला द्यायचा? तुम्हाला करायचं काय, तुम्हाला सततच्या ह्याच्यामध्ये माझी तुम्हाला शेतकऱ्यांना एकच विनंती आहे, जितकं होईल तितकं लवकरात लवकर पहिल्या यादीमध्येच तुमचं नाव जर आलं असेल तर यादीमध्ये प्रथमच तुम्ही केवायसी करून घ्या। थोडा वेळ लागेल, 1-2 दिवस लागतील, पण फॉलोअप घेऊन तुम्ही केवायसी करून घ्या, जेणेकरून ज्यांच्या पहिल्या लॉटमध्ये केवायसी होईल त्यांनाच लवकरात लवकर पैसे येतील। जसं आपण 50,000चं अनुदान पाहिलंय किंवा मागील वर्षाचं जे ज्वारीचं अनुदान पाहिलंय, पहिल्या 2-3 लॉटमध्ये ज्या लोकांनी केवायसी केली त्यांना पैसे मिळाले, त्याच्यानंतर ज्यांनी केवायसी केली त्यांचा आधार संलग्न नाहीये, सर्व्हर डाऊन आहे, या सगळ्या कारणामुळे तुम्ही वंचित राहू शकता। आधीच तुम्हाला कसलाच खरीपचा अग्रिम मिळालेला नाहीये किंवा कुठलाच विमा लागू झालेला नाहीये, त्यामुळे हे तुम्ही पदरात पाडून घ्यायचं असेल तर थोडेसे कष्ट करून तुम्हाला लवकरात लवकर केवायसी करून घेणं गरजेचं आहे। मान्य आहे, तसं गोष्ट अवघड आहे, मी ते सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।